नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण काय करतोय, महाराष्ट्र किंवा प्रादेशिक घडामोडी आपण बघतोय, ज्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, वेगवेगळ्या स्टेटनं काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलेले असतात. ते पण रिजनल लेवल तेव्हा प्रादेशिक घडामोडीमध्ये कन्सिडर केले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये पहिले झालेले इनिशिएटिव्ह कुठले कुठले असतात ते महत्त्वाचे असतात बघा. हे कंबाईनची एक्झाम आणि ग्रुप बीची आणि ग्रुप सीची एक्झाम आहेत ना, याच्यामध्ये फॅक्च्युअल जास्त डाटा असतो, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं आहे. कन्सेप्च्युअल ठराविक क्वेश्चन असतात, परंतु फॅक्च्युअल क्वेश्चनला जास्त महत्त्व दिलेलं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला हे एवढंच व्यवस्थित कुठले पॉईंट व्यवस्थित करायचे आहेत. आणि 5 ज्या टेस्ट सिरीज घेतलेत आपण, 5 टेस्ट घेतलेत ना, तर त्या व्यवस्थित सगळ्या करायच्या आहेत आणि सगळं त्याप्रमाणे व्यवस्थित करायचं आहे. याच्याबाहेर तुम्हाला काही करायची गरज लागणार नाही. तर आपण सुरू करूयात बाकीच्या इकडे-तिकडच्या गप्पा न मागता. मग हा बांबू धोरण आहे ना, त्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे बघा कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये. तर त्याच्यामध्ये ते आपण घेतलेलं आहे टेस्ट सिरीजमध्ये. चौथे महिला धोरण पण घेतलेलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा याच्यावर टेस्टमध्ये क्वेश्चन घेतलेला आहे. हे अंगणवाडी घेतलेलं आहे त्याच्यावर. महाराष्ट्र भूषण आणि पर्यटन धोरणावर क्वेश्चन घेतला नव्हता. हे डिटेलमध्ये इथं घेऊयात. आणि हे सगळे पॉईंट पण जे आहेत महत्त्वाचे ते सोडून बाकीचे सर्व इथं कव्हर करूयात. बघा, वॉटर टॅक्सीने जोडलं जाणारं देशातील सर्वात मोठं ग्रीन फील्ड आहे ना, विमानतळ ते मुंबईमध्ये आहे. वॉटर टॅक्सीने जोडलं जाणार आहे बघा इथं. पाण्यात बसून तुम्ही इथं जाऊ शकता. हे उद्घाटन कोणी केलेलं आहे? मोदी साहेबांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं सीएम वगैरे केलं असं माराले, लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे बघा. आणि पुढचं महत्त्वाची न्यूज आहे बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून महाराष्ट्र शासनाला $500 दशलक्ष कर्ज मिळालेलं आहे. मग काय करणार आहेत बघा त्यासाठी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्याचा वापर करणार आहे. म्हणजे मेडिकल लाईन सगळी सुधारणार, म्हणजे मेडिकल कॉलेज टाकणार, सगळे बाकीचे जे स्टाफ आहे ते सुधारणार, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी. एडीबी कुणाकडून भेटलं ते विचारते तुम्हाला. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळालेलं आहे. हे महत्त्वाची न्यूज आहे. पुढचं बघा, एआय क्षेत्रातील म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामध्ये देशातील पहिली अंगणवाडी कुठे स्थापन झालेली आहे? वडधामणा, नागपूर, तालुका धिंगाणा असं लक्षात ठेवा. ते तुम्हाला लक्षात राहून जाईल, हे लक्षात ठेवा. पुढचं एक आहे महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जी गावं आहेत ना वेगवेगळी, तर या सातारा जिल्ह्यामध्ये ती गावं तुम्हाला लक्षात ठेवायची. कसं लक्षात ठेवणार बघा, पहिलं पुस्तकाचं गाव साताऱ्यामध्येच आहे, भिलार आहे. दुसरं बघा, फळाचं गाव आहे धुमाळवाडी, आहे ह्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवा. फळाचं गाव पण साताऱ्यामध्येच आहे. मांगर, मधाचं गाव मांगरमध्ये साताऱ्यामध्ये आहे, ते लक्षात ठेवा. तसं ते लक्षात राहून जाईल तुमचं जर राहिलं लक्षात. आणि आता नंतर बघा, जे साताऱ्यामध्येच आहे बघा, पाटण तालुक्यामध्ये मण्याची वाडी. हे काय आहे? महाराष्ट्रातलं पहिलं सोलार व्हिलेज आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे सोलार व्हिलेज साताऱ्यामधलं झालं. आता सिंधुदुर्गमधलं तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये या गोष्टी, तर सिंधुदुर्गमध्ये बघा उभादांडा एक गाव आहे. तर ते काय आहे? कविताचं गाव. पहिलं कविताचं गाव होतं बघा. जन्मगाव कोणाचं आहे? मंगेश पाडगावकरांचं आहे. हे लक्षात ठेवा. पुढचं जे दुसरं जे गाव आहे, हे पहिलं का चर्चेत आलं? कारण दुसरं गाव अनाउन्स झालेलं आहे नाशिकमधलं शिरवाडे. कुसुमाग्रजांचं म्हणजे वि. शिरवाडकरांचं जन्मगाव म्हणून दुसरं कविताचं गाव कोणतं आहे? शिरवाडे, नाशिकमधलं. सिंधुदुर्गमधलं एक फुलपाखराचं गाव आहे बघा, पारपोली. फुलपाखराचं गाव पारपोली. प फॉर पारपोली लक्षात ठेवा, सिंधुदुर्गमधलं आहे. हे फॅक्ट महत्त्वाचे आहे बघा. महाराष्ट्र शासनानं काय केलेलं आहे? बायोव्हिटॅमिन आहे ना, त्यानं बांधलेला देशातील पहिला महामार्ग कुठं आहे? NH 44 वर नागपूर मानसर इथं बांधलेला आहे. हे विचारलं जाईल बघा तुम्हाला. अशा गोष्टी फॅक्च्युअल आठवल्याच पाहिजेत. देशातील पहिला देशातील पहिला त्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. बायोव्हिटॅमिननं बांधलेला महामार्ग NH 44 आहे. हा क्रमांक विचारला जाऊ शकतो. आणि नागपूर मानसर महामार्गावर बांधलेला आहे. बायोव्हिटॅमिन वापरून महामार्ग बांधलेला आहे, म्हणजे रस्ता केलेला आहे, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, महत्त्वाचं आहे पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालनला महाराष्ट्र शासनानं कृषीचा दर्जा दिला. यामुळे काय होणार आहे? तर यांनी हेल्प होणार आहे यांना, म्हणजे अर्थ ते बी उपलब्ध होईल आणि ते प्रगती साधता येईल असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनानं. असं करणारं महाराष्ट्र देशात पहिलं आहे. डेट 11 जुलैला जाहीर केलं होतं, लक्षात ठेवा. 11 जुलै 2025ला. अशा गोष्टी महत्त्वाच्या, ज्या डेट पण महत्त्वाच्या असतात. बघा, पुढचं महत्त्वाचं काय आहे बघा, हे आदिवासी विद्यापीठ आहेत ना, विद्यापीठाशी रिलेटेड 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. काय आहे बघा, तर पहिलं मराठी भाषा विद्यापीठ कुठे झालं? रिद्धपूर, अमरावतीला. मग तिथं पहिले कुलगुरू म्हणून कोणाला अपॉइंट केलंय बघा, त्यामुळे ते चर्चेत आहे. तर ते बघा, अविनाश आवलगावकर. कोण? अविनाश आवलगावकर केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे बघा. आणि जे आदिवासी विद्यापीठ आहे ना, तर ते नाशिकमधलं स्वतंत्र विद्यापीठ, हे लक्षात ठेवायचं आहे.
नाशिकमधले स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामधलं पहिलं. देशामध्ये असं आदिवासी विद्यापीठ आहेत का कुठं? तर आहेत. हे देशातलं पहिलं नाही. तुम्हाला ते असं करून देतील देशातलं पहिलं जे विद्यापीठ आहे. भावनेच्या भारत वाहत जायचं नाही, लक्षात ठेवा. अशा फॅक्ट त्यामुळे लिहून घ्यायचे असतात जेणेकरून तो तुम्हाला लक्षात राहतात. बघा देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आहे. आणि तुम्हाला असं पण एक स्टेटमेंट तयार करून देतील की स्वतंत्र आदिवासी विद्यापीठामध्ये 100% आदिवासींसाठी जागा राखीव असतील. तर तसं नाहीये. 80% आदिवासींसाठी आणि 20% अन्य लोकांसाठी पण आहेत. हे लक्षात ठेवा. स्पेसिफिक त्या गोष्टी ट्रेस केलेल्या असतात ना, तिथं गोल करून घ्या, लिहून घ्या. तिथं थोडंसं तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करा. म्हणजे तुम्हाला असं हिंट देऊन ठेवा, की असं आलं तर मी असं लक्ष देणार आहे. तर त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहतं. नाहीतर अदरवाईज प्लेन जर वाचायला लागलात तर ते काही भजन कीर्तन नाही, संपलं की झोपायला. लक्षात ठेवा. 100 वर्ष झालेले ज्या गोष्टी आहेत, 100 वर्ष आणि 150 वर्ष ते आपण घेतलेल्या आहेत. सगळ्या तशा घेऊयात आपण. हे तुम्हाला सॅम्पल लेक्चर म्हणून देतोय. हे ठेवा, लक्षात ठेवा. 100 वर्ष पुणे स्टेशनला झालेले आहेत बघा. हे कधी झालं होतं उद्घाटन? 1925 ला. तत्कालीन गव्हर्नर जे होते सर लेस्ली विल्सन यांच्या कार्यकाळामध्ये झालं होतं. पुणे स्टेशनला पण 100 वर्ष झालेले आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचं बघा, नवी मुंबईमध्ये 2 गोष्टी आहेत. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये काय झालंय, महाराष्ट्र सरकार भारतातलं पहिलं एकात्मिक सायबर कमांड केंद्र सुरू केलेलं आहे. कुठं? नवी मुंबईमध्ये. म्हणजे सायबर कमांड केंद्र महाराष्ट्रातलं जे भारतातलं पहिलं असं आहे स्थापन करणारं राज्य एकात्मिक स्टेट लेव्हलचं. तर ते कुठं होणार आहे? नवी मुंबईमध्ये. आणि असं स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र. हे लक्षात ठेवा. एकात्मिक सायबर कमांड सेंटर कुठं सुरू झालेलं आहे? नवी मुंबई. हे लक्षात ठेवा. नागपूर नाही. आणि पुढची दुसरी गोष्ट मुंबईमधलं काय आहे बघा, आर्टिफिशियल रिफ्स म्हणजे काय म्हणते बघा, ती समुद्रकिनारा असतो ना, तिथं तिथं ते इरोजन होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कृत्रिम भित्तिका बसवलेलं भारतातलं पहिलं शहर कोण आहे? मुंबई. बघा ते ट्रायपॉड असतात बघा, अशा 3-3 वेगवेगळ्या अँगलचे बघा असं ते. ते तुम्ही तिथे जाऊन बसून फोटो काढलेले असतील बघा. आता आर्टिफिशियल रिफ्स कृत्रिम भित्तिका तयार केलेल्या आहेत. कुठं? मुंबईमध्ये केलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, कोकण रेल्वे विलिनीकरण केलं. कोकण रेल्वेचं विलिनीकरण का करण्यात आलं बघा, तर ते का? तर त्यांच्या निधीची कमतरता पडू नये म्हणून हे गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला त्या गोष्टी का केल्या आहेत, हे जर थोडंसं थांबून वाचलं ना, तर तुमच्या त्या गोष्टी जास्त दिवस लक्षात राहतात. पाठ करायची गरज पडत नाही. बघा, कोकण रेल्वेचं विलिनीकरण झालं. मग कधी झालं? त्याचा जन्म 1990 ला झाला होता. 19 जुलै 1990 ला झालं होतं. रेल्वे मंडळ, कोकण रेल्वे मंडळ. मग ह्याच्यामध्ये किती लोक आहेत बघा. हा महाराष्ट्राचा मॅप, भारताचा मॅप काढलेला आहे. महाराष्ट्राचा वाटा त्यामध्ये 100% जर असतील, ₹100 लागणार असतील, तर बघा महाराष्ट्रामधनं ₹22 गेले होते. गोवा आणि केरळ हे बघा सगळ्यांनी कमी दिले होते आणि 6-6 दिले होते. आणि कर्नाटकचा 15% वाटा होता आणि रेल्वे मंत्रालयाचा 51% वाटा होता. हे लक्षात ठेवा. हे वाट्यावर क्वेश्चन येणार. जर तुम्हाला मल्टिपल लाईन जर क्वेश्चन तयार करायचं म्हणलं तर असं होणार. महाराष्ट्राचा वाटा 22% माहिती पाहिजे. रेल्वे मंत्रालय 51% आणि कर्नाटक 15% लक्षात ठेवा. बाकी गोवा आणि केरळ 6-6% आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे का लक्षात ठेवायचं? तर तुम्हाला ते एलिमिनेशनला कामी पडतं. हे लक्षात ठेवा. पुढचं बघा. आता बघा, इथंच तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे का रेल्वेचं ह्याच्या रिलेटेड लक्षात ठेवण्यासाठी. रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रामध्ये होणार आहे 23.5 किलोमीटर, 23.5 किलोमीटरचा. कुठं होणार आहे? प्रस्तावित आहे. जालना टू जळगावमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. जालना टू जळगाव ह्याच्यावर रेल्वे मार्गावर होणार आहे 23.5 किलोमीटरचा प्रस्तावित आहे. आणि रोडवरचा जे बोगदा आहे ना, भारतातील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. कुठं? ठाणे आणि बोरिवलीमध्ये झालेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होईल? ठाणे टू बोरिवली जे अंतर आहे ना, ते 1 तासापेक्षा जास्त वेळ वाचणार आहे आणि 12 किमी अंतर कमी होणार आहे. आयोगाला सवय असते बघा, असा बोगद्याचं उद्घाटन यांनी केलं, त्यामुळे एवढा वेळ वाचणार आहे, एवढ्यामुळे एवढं अंतर कमी झालेलं आहे. तर 12 किलोमीटर अंतर कमी झालेलं आहे. 1 तासापेक्षा जास्त वेळ वाचेल बोरिवली टू ठाणे. हे लक्षात ठेवा. सर्वात मोठा भारतातील सर्वात मोठा रोडवरचा जो बोगदा आहे तो 12 किलोमीटर अंतर कमी झालेलं आहे ह्याच्यामधलं, बोरिवली आणि ठाणेमधलं. हे लक्षात ठेवा. पुढचं महत्वाचं आहे बघा, जे तुम्हाला सायन्समध्ये ते पण विचारतात बघा, की अलॉयमध्ये असतात ना, त्याला संमिश्र म्हणतात मराठीमध्ये. संमिश्रामध्ये कुठल्या ह्याचा किती वाटा असतो? आता अलॉय म्हणून घेतलंय बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. स्टॅच्यू ऑफ त्याला काय म्हणतो आपण? पुतळा. हिंदू भूषण पुतळा कुठं बांधलेला आहे? पिंपरी चिंचवडमध्ये बांधलेला आहे. लक्षात ठेवायचं. हा संभाजी महाराजांचा पुतळा आहे. लक्षात ठेवा. 180 फूट उंच आहे. जगातील सर्वोच्च संभाजी महाराजांचा पुतळा बांधलेला आहे. शिल्पकार कोण आहे? शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीनं बांधलेला आहे. लक्षात ठेवा. हे असंच दिलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. आणि ब्रॉन्झ असतं ना, ब्रॉन्झ ह्याच्यामध्ये काय असतं? लक्षात ठेवा. कॉपर आणि टीन असतं. टीनला कथील म्हणतात. 88 आणि 12चा रेशो आहे बघा त्याचा, कॉपर आणि टीन. आता हे संभाजी महाराजांचा पुतळा असतो. आपल्याला काहीतरी हिस्टॉरिकल थोडंसं नॉलेज असतं त्याच्या हिशोबाने इथं सायन्स पण लक्षात ठेवा. कॉपर आणि टीन, सिटी लक्षात ठेवा.
हे इंग्लिशमध्ये लिहितात बरं का, असं कॉपर आणि टीन. टीन असं लिहिल्यावर तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे? त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे त्या गोष्टी. पुढची एक फॅक्ट आहे बघा महत्त्वाची. महाराष्ट्रानं काय केलंय, ई-बॉन्ड प्रणाली सुरू केलेलं आहे आणि ते असं सुरू करणारं 16वं राज्य आहे. पहिलं राज्य कोणी सर्च करून पण येत नाहीये. त्यामुळे तुम्ही हेच लक्षात ठेवा, ई-बॉन्ड प्रणाली सुरू करणारं महाराष्ट्र शासन हे 16वं राज्य आहे. म्हणजे जे बॉन्ड पेपर आहेत ना, आता ते इलेक्ट्रॉनिकपणे पण भेटतील. यामुळे काय होईल, आर्थिक व्यवहार पारदर्शक होईल, व्यापार आणि उद्योग वाढेल, असं कोण म्हणतंय? महाराष्ट्र शासन म्हणतंय बघा. पुढं बघा, हे भंडारदरा जलाशय आहे ना, त्याला 100 वर्ष झालेलं आहे बघा. 1910 मध्ये याचं काम सुरू झालं होतं आणि 1926 ला ते लोकार्पण झालं होतं. मग आता शताब्दी महोत्सवासाठी काय समिती स्थापन कोणाच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे? सीएम यांच्या, म्हणजे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे. आता याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं, नाव पण चेंज झालेलं आहे. ठिकाण कुठलं आहे? अहिल्यानगर, प्रवरा नदी, अकोले तालुका, भंडारदरा. आता बघा, हे असं धरण बांधलेलं असतं, त्याच्यानंतर ही जलाशय तयार होतो. जलाशयाला काय म्हणता यायचं? आर्थर लेक म्हणायचे. हे त्या काळचे गव्हर्नर होते बघा, लक्षात ठेवा. आर्थर लेक आता ही आर्थर लेक आहे ना, हे जलाशय तयार झाला ना, तर ह्या जलाशयाला आता नाव काय दिलेलं आहे? आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय दिलेलं आहे. हे त्याच्यावर मल्टिपल लाईन क्वेश्चन अपेक्षित आहे तुम्हाला. आणि मूळ जे ह्याचं नाव होतं ना, विल्सन डॅम होतं. आणि त्यावेळेस तिथे विल्सन आहेत ना, ते तत्कालीन गव्हर्नर होते मुंबईचे. विल्सन डॅम जलाशय त्याच्यामुळे तयार झालेला कुठला? आर्थर लेक. त्याचं आता काय केलंय? राघोजी भांगरे जलाशय, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे बघा. पुढचं बघा, जी जलाशय जी मला महत्वाची वाटले ना, जी की परीक्षेला वेगवेगळ्या महत्वाच्या आहेत बघा. जी बघा, उजनीचं एक माहिती पाहिजे आपल्याला, मोठं डॅम आहे म्हणून. यशवंत सागर सोलापूरमध्ये आहे. ते भीमा नदीवर आहे. यशवंत सागर म्हणतात उजनीच्या जलाशयाला. कोयनाचं शिवाजी सागर विचारलेलं आहे, सातारा कोयना नदीवर आहे. जायकवाडीमध्ये नाथसागर आहे, छत्रपती संभाजीनगर गोदावरी नदी. राधानगरी शिवाजी सागर आहे, कोल्हापूरमध्ये आहे, हे भोगावती नदीवर. हे लक्षात ठेवा, नदी विचारलेलं आहे. मी जेवढे तुम्हाला क्वेश्चन हायलाईट करायला सांगतोय तेवढे हायलाईट तुम्हाला आलेच पाहिजे, पाठ पाहिजे. उजनीचं यशवंत सागर, कोयना शिवाजी सागर, जायकवाडी नाथसागर, राधानगरी शिवाजी सागर, कोल्हापूर भोगावती नदी. आता तानसा भातसा हे ठाण्यामध्ये येतात बरं का नद्या. ह्या तानसा नदीवर तानसा जलाशय आहे आणि हे धरण आहे, तानसा धरण. आणि ते जलाशय कुठल्या नावानं? जगन्नाथ शंकर शेठ. हे तुम्हाला कंबाईनला व्यक्तिमत्व महत्वाचं आहे. हे हिस्टॉरिकल अँगलनं पण महत्वाचं आहे बघा. ह्याच्यावर क्वेश्चन असतो दरवर्षी. वैतागल्यावर काय करतो? मोडून टाकतो सगळं. मग मोडक सागर लक्षात ठेवा, नाशिकमध्ये. जलाशय आहे, वैतरणा धरण, वैतरणा नदीवर काय झालं? मोडक सागर त्या जलाशयाला नाव आहे, हे लक्षात ठेवा. नाशिकमध्ये आहे. पुढचं काय लक्षात ठेवणार? मराठी भाषा आहे ना, तिला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे बघा. तर मी ह्याच्यानंतर भाषा किती झाल्या? आधी 6, आता किती झाल्या? ॲड 5 झाल्या. मग आता किती झाल्या? टोटल 11 झाल्या. असंच लक्षात ठेवा. ते तुम्हाला 6 आणि 5 11 असं लक्षात ठेवा. ते लक्षात राहिलं पाहिजे. महाराष्ट्र शासनानं काय केलं? 3 ऑक्टोबर ते 9